गाईचे कासेची जी दुधाची शीर आहे ती ठसठशीत दिसली पाहिजे आपल्याला। दुसरी गोष्ट, बरगड्या जे आहेत ते रुंद आणि थोडंसं अंतर असलेल्या दिसल्या पाहिजेत। नमस्कार मंडळी, मी श्रीपती भट, कन्हैया ॲग्रोचं मार्केटिंग हेड आहे। आज आपण चर्चा करणार आहे गाय विकत घेताना कशी निवड करावी। लक्षात घ्या, आज बहुतांशी शेतकऱ्यांचं म्हणणं राहते की पहिल्या वित्ताचीच कालवड घ्यावी, पण ह्यामध्ये जर गाईचं, त्याच्या आईचं आणि वडिलांचं वळूचं जर रेकॉर्ड आपल्याला माहीत असेल तर पहिल्या वित्ताचे कालवड घेण्यास काही हरकत नाही। पण ह्या दोन्हीची माहिती जर नसेल तर पहिल्या वित्ताची कालवड घेणं, तिचा दुधाचा अंदाज येत नसल्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे। आता गाय निवड करताना काय काय बघायचं आहे तर लक्षात घ्या, गाईचे कासेची जी दुधाची शीर आहे ती ठसठशीत दिसली पाहिजे आपल्याला। दुसरी गोष्ट, बरगड्या जे आहेत ते रुंद आणि थोडंसं अंतर असलेल्या दिसल्या पाहिजेत। पाठीमागून गाय जर बघितली तर ती त्रिकोणी दिसली पाहिजे, मागचा भाग मोठा आणि पुढं निमुळतं होत गेलेलं असलं पाहिजे। आता ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत। मी तुम्हाला एक दोनच गोष्टी जास्त विशेषतः सांगणार आहे की गाय घेताना आपल्याला काय करायला पाहिजे। लक्षात घ्या, गाईचा पुठ्ठा जो मांडीचा भाग आहे तो बहिर्वक्र असता कामा नये। बहिर्वक्र असलेली जी गाय आहे ती जे खाल्लेलं आहे ते स्वतःच्या शरीराकडे जास्त नेते, दुधाकडे कमी पाठवते। त्यामुळे ह्या गायींचं दूध कमी राहतं आणि असं लक्षात आलं की ह्या गायी गाभण राहायला पण त्रास देतात। आता दुसरी जी गोष्ट आहे ती एक लक्षात घ्या, डाव्या साईडला जे मानेची शीर आहे ती गाय निवांत असताना बघा, ती जर तुम्हाला फडफडताना दिसली तर ह्या गायीच्या पोटामध्ये काहीतरी असू शकते, म्हणजे दगड असेल, लोखंड असेल, काही असेल, पण काही ना काही गोष्टी त्या पोटात असणार आहेत। या दोन गोष्टी तर आता कोणी सांगितलेलं नाही, तुम्ही ह्या दोन गोष्टीचं नक्की बघा आणि आपली गाय निवडा। गाय घेताना शेपटी झुपकेदार असली पाहिजे, निरण मऊसूत असलं पाहिजे, डोळे पाणीदार असले पाहिजेत, नाकपुडी रुंद आणि नाक दहीवर असलेली असली पाहिजे। या गोष्टी बघा। या पद्धतीनं गायीची निवड करून आपला धंदा उत्तमोत्तम करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपण कन्हैयाचं संतुलित पशुखाद्य वापरून आपला धंदा वृद्धिंगत करावा असं मी म्हणेन।